होतील। विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात। 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद। महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंची दिलगिरी। निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोरे उद्या निर्णय देणार। मराठा आरक्षणावर विधान परिषदेमध्ये चर्चा। दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, शंभूराज देसाई यांचं आश्वासन। विधानसभा निवडणूक पुन्हा कधीही लढणार नाही, महादेव जानकर यांची घोषणा। आता दुसऱ्यांना संधी द्यायला हवी, जानकरांचं वक्तव्य। सिडको भूखंडावरून विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी। सिडकोमध्ये शासकीय दलाल काम करतायत, गणेश नाईक यांचा दावा, तर भूखंड पालिकेकडे राहणार, उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। नवाब मलिक यांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवार यांचा सवाल। मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये राष्ट्रवादीची अडचण। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधल्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। प्रवचन देणारा भोले बाबा फरार। हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे निर्देश, तर दोषींवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश।